बीड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसामुळे सिंदफणा धरण ओव्हरफ्लो झालंय, तर माजलगा धरणाचे 11 दरवाजे उघडलेत। तसंच शिरूर कासार गावाला पुरानं वेढलेलं आहे। अर्ध बीड शहर पाण्याखाली गेलंय, तर पाटोदा तालुक्याला देखील अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। बीडच्या वडवणी असेल, माजलगाव असेल, पाटोदा, शिरूर, कासार आणि गेवराई तालुक्यामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या पाहिलं गेलं तर शिरूर कासार परिसरातल्या सिंदफणा नदी पात्राच्या जवळ आहे आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं सिंदफणा जो प्रकल्प आहे तो ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या विसर्गाने या ठिकाणी पाण्याची जी आवक आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं गेलं तर झालेत आपल्याला पाहायला मिळते। शिरूर कासार गाव जो आहे पूर्णपणे अर्ध गाव जे आहे तो पाण्यानं वेढलेला आहे। प्रशासनाकडून हाय अलर्ट करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या आणि धरण परिसरातल्या कुठल्याही ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन जे आहे आता त्या प्रशासनाने केलेलं आहे। एकंदरीत पाहता 2 दिवसात या पावसानं पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे बीडचं जनजीवन जे आहे सध्या तरी विस्कळीत झालेलं आहे। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।